भाजपकडून मला ऑफर होती, पण मी शिंदेंना सोडणार नाही. शिंदेंना सोडलं तर देव मला कधीच माफ करणार नाही. शिंदेंचा पक्ष हळूहळू पोखरून काढायचं काम सुरू आहे. निलेश राणेंचा आरोप. बळीचा बकरा बनवायला मी दूधखोळा नाहीये. तुम्हाला हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावलं. निलेश राणेंचा नितेश राणेंना टोला. तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं. हिंदुत्व शिकवू नका. नितेश राणेंचं भावाला प्रत्युत्तर. रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात. चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाहीये. निलेश राणेंचं हल्लाबोल. तर निलेश राणे यांच्या टीकेवरती उद्या बोलू. चव्हाणांचं प्रत्युत्तर. चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करू नका. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार निलेश राणेंना सल्ला. निलेश राणेंना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलं. बावनकुळेंचं भाष्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारार्थ मालवण दौऱ्यावर. निलेश राणेंना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा. निलेश राणेंसोबत चर्चा करून वस्तुस्थिती समजून घेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती. प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणात निष्कर्ष. भाजप वाटलेला पक्ष. त्यांचं आयुष्य फोडाफोडीतच चाललंय. अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटे यांचा भाजपवर निशाणा. तर कृषी मंत्री वरून आता क्रीडा मंत्री केलं याचं उत्तम प्रदर्शन सुरू आहे. नितेश राणेंची टीका. प्रभादेवीत माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा. इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून वाद. शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोध. विरोधानंतर सरवणकरांचा घटनास्थळावरून काढता पाय. निधीला काट मारायला तुझ्या बापाच्या घरचा आहे का. ओमराजे निंबाळकरांनी भरसभेत अजित पवारांवर हल्लाबोल केला. तर प्रचार सभेत मतदारांना निधी संदर्भात इशारा देताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंकडून समाचार. युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा. सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबियांचा जल्लोष. अजित पवार प्रचारात मात्र व्यस्त. तर आधी लगीन कोंढाण्याचं मग राईबाचं अजितदादांचं वक्तव्य.